बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वात सूरज चव्हाण सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. कारण सूरज एका गरीब कुटुंबातून आला असून त्याला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय. तर सूरजने नुकतंच कालच्या भागात त्याची खरी स्टोरी सांगितली आहे. सूरजने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना म्हणजेच योगिता, आर्या आणि पुरुषोत्तम पाटील या तिघांना त्याने त्याची खरी स्टोरी सांगितली. तो म्हणाला की तुम्हाला जर मी माझी खरी परिस्थिती सांगितली तर खूप वाईट वाटेल. पुढे सूरजने सांगितलं की त्याच्या बाबांना कॅन्सर झाला होता, तर त्याच्या आईला या गोष्टीचा अतिविचार केल्याने त्याच्या आईच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता आणि त्याच्या आईचं निधन झालं. तर पुढे त्याने सांगितलं की त्याच वेळी त्याच्या आजीचंही निधन झालं. यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पुढे सूरज म्हणाला की आता त्याच्या कुटुंबात फक्त 5 बहिणी आणि आत्या आहे. यानंतर सूरजने त्याच्या खऱ्या आयुष्यातील इन्कम सोर्स तसेच तो किती पैसे कमवतो याबद्दल सांगितलं आहे. सूरज म्हणाला, टिकटॉक वेळी मला दिवसाला रिबिन कापायला त्यावेळी एका दिवसाचं मानधन 80,000 घ्यायचो. आता पण मी एका दिवसाचे 30 ते 50,000 घेतो. सुरुवातीला पैसा बघून मला लोकांनी खूप लुटलं. त्यामुळे माझ्या बहिणी मला एकच म्हणतात की तू फक्त नीट राहा, आम्हाला बरं वाटेल. तर सूरजचं मानधन ऐकून इतर स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या. तर सूरज चव्हाण बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि पाहत रहा बिग बॉस मराठी फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.